ती विदा होते आणि ती रडते, अरे मैं गुड़िया तेरे आंगन की, मैं गुड़िया जाऊंगी बैठ डोली, जाऊंगी बैठ डोली सागर की, मैं गुड़िया तेरे आंगन की, कहते हैं कीमत तो बढ़ गई है शहरों में धान की, पर बेटी विदा न हो सकी उस गरीब किसान की। कीमत तो बढ़ गई है शहरों में धान की, पर बेटी विदा न हो सकी उस गरीब किसान की। हर कुछ मतलब परस्त लोगों ने पैसों के वास्ते सूरत बदल डाली सारे हिंदुस्तान की। आजही मुली मारल्या जातील, नष्ट होते हे दुःखाचा दिवस आहे। भारत अजूनपर्यंत सुधारला नाही आहे। जर मुलींना कष्ट होत असेल, तुमच्या घरामध्ये जर सुनबाई दुखी असेल, तुमच्या घरी कधी लक्ष्मी येणार नाही, लक्षात ठेवा। लक्ष्मीचं स्वागत करा जीवनामध्ये। सांगायची ना ग, मला दुसऱ्या घरी जायचं, मला दुसऱ्या घरी जायचं, आता कारण दिसतो। मैं गुड़िया तेरे आंगन की, गुड़िया खोली तुझी, कपडे तुझे, सगळे तुझे, आता माझं काहीच नाही राहिलं। ओ मैं तेरी द्रौपदी, तू मेरा कन्हैया, तेरी द्रौपदी, तू मेरा कन्हैया, बहना को भूल मत जाना मेरे भैया, बहना को भूल मत जाना मेरे भैया, याद ना भुलाना रक्षा बंधन की, गुड़िया गुड़िया तेरे आंगन की, गुड़िया भेटल्या, सगळे लोक मिळाले, नातेवाईक मिळाले, पण एक व्यक्ती दिसत नाहीये। ते व्यक्ती कोण होता हे सगळ्यांना कळलं, तो म्हणजे तिचा पिता आहे, ज्याने राबराब राबलेलं आहे सगळ्या लग्नाच्या कार्यात।
त्याने शेत विकून टाकलंय, गाण ठेवून दिलंय सगळं काही. माझी मुलगी सुखी व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलाय. एखादा गरीब व्यक्ती असेल ना, त्याच्या हातावरती तो खात असेल तरी सुद्धा त्याच्या मुलीसाठी तो चांगल्यात चांगला वर शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि चांगला वर शोधून माझी मुलगी सुखी याच्यासाठी प्रयत्न करून तो स्वतःला सुद्धा दाबावर लावून टाकतो. मी विकल्या जाऊ पण माझी मुलगी भेटले आणि पित्याला भेटून सांगितलं, पिताश्री आता मी चालली, आता तुला राग नाही ना करता. बाबा मी मुलगी म्हणून जन्माला तुला वाईट वाटलं होतं ना, आता मी चालली, आता काही त्रास नाही. बघा आपण आकाजीचे गीत म्हणतो. ऐराणीमध्ये एक प्रसिद्ध गीत आहे, अथानी कैरी तथानी कैरी झुई झोका खाय रे, अरे कैरी तुटणे दगड फुटणा झुई पाणी बाहेर. त्याचा मूळ अर्थ काय आहे? आता आणि कैरी, मुलगी तिला म्हणतात तुला त्या घरी जायचं, परत ती कैरी इकडे जुळते. तथानी कैरी, इकडे सासरी गेले का तुझ्या आई बापाने शिकवलं का, तिकडून शिकून ये. तथानी कैरी आणि अथानी कैरी तथानी कैरी झुई झोका खाय. आणि कैरी केव्हा तुटते? जेव्हा ती आंब्यासारखी परिपक्व होते, मुलगी लायक झाली का लगेच तुझं लग्न. कैरी तुटणी दगड फुटणा. दगड कोण आहे? बाप हा दगड आहे. दगडासारखा राग राग करतो, बाहेरून दिसताना नाळासारखा कडक दिसतो, पण आतलं पाणी त्याच्या बरोबर मुलीच्या लग्नाच्या वेळेस वाहतात. कडक बापाला रडताना पाहायचं असेल तर मुलीच्या लग्नात धसार रडताना तुम्ही बघा. बाप सारखा रडू शकत नाही कोणी. तो कधी काळा गॉगल घालून फिरेल, कधी इकडे फिरेल, कधी तिकडे फिरेल, कारण त्याला इतकं रडू येतं त्यावेळेस. त्याला आपल्या जीवनपर्यंतचे आपली 18 वर्ष 20 वर्ष जे राबवले त्या मुलीला, त्या मुलीची आठवण येते. आणि म्हणून ती मुलगी म्हणते, बाबा कुठे आहात, बाबा कुठे आहात, भेटा ना मला, कुठे आहात तुम्ही. आणि मग ओ चले है कहार मेरी डोली उठा के, चले है कहार मेरी डोली उठा के, कर दो विदा मोहे लगन की फिजा से, कर दो विदा मोहे लगन की फिजा से, याद ना भुलाना मेरे बचपन की. तेरे आंगन की मैं गुड़िया, मैं गुड़िया, मैं गुड़िया. बोल जगदंबा पार्वती मात की जय. माता पार्वतीला अत्यंत प्रेमा